उद्या सत्यनारायण पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे त्याचीही यादी पूर्ण आहे ना? हो 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 ठीक आहे मी येऊ का? नमस्कार. ठीक आहे नमस्कार. रोहिणी हे सगळी हे सामान आहे ना ते मागून ठेवा यादीत. हां काय विसरू. काय आजी गुरुजी कशासाठी आले होते? सत्यनारायणाची पूजा आहे ना त्याच्यासाठी काय काय सामान पाहिजे त्याची यादी द्यायला. हे कधी संपणार आहे आजी सगळं? आपल्याकडे प्रथा आहे नव्या सुनेने उपास करायचा आणि स्वतः चुलीवर प्रसाद करायचा. बापरे चुलीवर? म्हणजे या रोहनच्या ताई चुलीपाशी जाणार? आजी मागच्या वेळेस फराळ करायला आल्या होत्या तेव्हा गॅस पाशी गेल्या होत्या. त्या गॅसचा जवळजवळ स्फोट होण्यापासून वाचलाय. तुला माहिती ना काय आहे ते? केवढं डेंजरस आहे हे सगळं. अरे एकदा झाली चूक कोणीच काय नेहमी नेहमीचं काय होतं का? आई मी काय म्हणते म्हणजे एक सुचवू का की कसं आहे की आपल्या घरी एवढा स्टाफ आहे हा मग ती नवी नवरी आहे तिला चुलीकडे जायची काय गरज आहे? आता तुला आपल्या घरच्या प्रथेची वेगळी आठवण करून देऊ का? तुझ्या वेळेला केलं होतंस ना तू. शिरा जरा अवघड झाला होता पण निभावून घेतलं कसं तरी. चाल अगोड मग नवी नवरी होतीस ना म्हणून मी छान छान म्हणाले. हा सत्यनारायणची पूजा होणार आणि स्वानंदी प्रथेप्रमाणे चुलीवर प्रसाद करणार. तर ठीक आहे म्हणजे मी काय कोणीच तुमच्या शब्दाबाहेर नाही पण मी आपलं सुचवलं आणि मला समरची काळजी आहे ना. म्हणजे समर अतिच मनाविरुद्ध त्या मुलीशी लग्न करून त्या मुलीला घरात घेऊन आलाय ते पण आपल्या अधिरासाठी. त्यांनी केवढा मोठा त्याग केलाय. त्या तसल्या कुटुंबाशी त्यांनी नातं जोडलंय. ती मुलगी आणि ते कुटुंब कसं आहे आई. पण तरी समरने त्याग केला ना अधिरासाठी मला त्याच्यासाठी वाईट वाटतंय. हो बघा ना आता तिला 5 मिनिटं समर सहन करू शकत नाही आणि रोज उठून कुठली ना कुठली तरी पूजा करतोय तिच्या बरोबर. काहीतरी बोलू नकोस मल्लिका. स्वानंदी सून आहे या घरची आणि मुख्य म्हणजे देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झाले त्यांचं. आता कुटुंबाच्या प्रथा पाळाव्याच लागतील ना. स्वानंदीला सुद्धा आणि तुला सुद्धा पिंट्या. काय माझा कोणाला विचारच करायचा नाहीये. मग मी बोलून काही फायदा होणार आहे का? करा तुमच्या मनाला जे पटेल ते. मी जरा स्वानंदीशी बोलून येते. माझ्या मनाचा कोणाला विचारच करायचा नाही. ठीक आहे करा तुम्ही काय करायचं ते. नंदू हॅलो. हा नंदू कशी आहेस ग बाळा? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? इकडेही ठीक आहे. हो अजून एकच दिवस जर झालाय पण तुझी उणीव भासते ग. बाबा मला पण तुमची खूप आठवण येते. नंदू आज ना सकाळी एक गंमतच झाली ग. म्हणजे मी उठलो नेहमीप्रमाणे सगळं आवरलं आणि हॉलमध्ये जाऊन बसलो. मला वाटलं तू नेहमीप्रमाणे चहा आणून देशील. 10 मिनिटे वाट बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे तू घरामध्ये नाहीयेस आता. मग काय स्वतःच उठलो स्वतः चहा केला आणि स्वतःच प्यायला. तरीच म्हंटल मला इथे उचक्या का लागतायत सकाळी सकाळी. बर बर. आणि बाबा आता मी नाहीये तिथे पण एक मुलगी घरातून गेली असली तरी दुसरी घरात आली आहे ना. नाही तुझं म्हणणं बरोबर आहे. हे बुद्धीला पटतं ग पण मनाला समजवायला वेळ जाणारच ना. बाबा तुम्ही असं सारखं सारखं नका ना हो बोलू. मग माझं मन रमेल का इकडे. नाही मी ठीक आहे ग. अगं आपली मुलगी सुस्थळी पडली यापेक्षा एका बापाला आणखीन काय हवं असतं. बरं नंदू मला एक सांग लग्नामध्ये आईनं जे काही केलं ना त्याबद्दल कुणी काय बोललं का ग नंतर? म्हणजे तुला कुणी काय बोललं का तुमच्या घरात? नाही अजिबातच नाही बाबा. खूप चांगली माणसं आहे तो. मला एकदाही काहीच नाही विचारलं. तुम्ही माझी काहीच काळजी करू नका. हो मी व्यवस्थित आहे. तुम्ही स्वतःची काळजी करा. वेळेवर औषधं घ्या आणि तब्येतीला जपा बरं का. बघूया
तुझी आई मला किती आनंदात राहू देते ते. असं का बोलताय बाबा? बाबा तुम्हाला फोन करते. हो हो चालेल ना. नाही म्हणजे तुझं चालू दे. मी ठेवतो हा फोन. ओके बाय. बाय बाय. बाबांचा फोन होता का? हो. काय म्हणतात, तब्येत ठीक आहे ना? काय नाही, मला मिस करतायत. अगं मी तुला सांगायला आले होते की तुला हे सगळं असं देवाचं वगैरे आवडतं ना, तर मी ना सत्यनारायणाची पूजा ठेवली. ओ अच्छा. म्हणजे काय, आपल्या घराण्याची ना प्रथा आहे की नवीन जोडप्याने दोघांनी मिळून चुलीवर प्रसादाचा शिरा करायचा. ओ. आणि आपले गुरुजी आहेत ना आपल्या घराण्याचे, तेही येणार आहेत. म्हणजे मी सगळे ठरवले, पण चालेल ना तुला? हा हो अर्थात. हो तुम्ही विचारताय काय, चालेल ना. विचारायला पाहिजे म्हणजे काय. मम्मा, आजी आहे ना त्या स्वानंदीच्या फेवर मध्ये ना खूप जास्त आहे. मला तर आता टेन्शन यायला लागले. टेन्शन घेऊ नको अर्पिता, टेन्शन घ्यायची गरजच नाही आपल्याला. ती स्वानंदी आपल्यासाठी कधीच थ्रेट नव्हती आणि नाहीये. तिच्यापासून आपल्याला कसलाच धोका नाही. मला काळजी होती ती फक्त समर आणि तिच्या जवळीकबद्दल, म्हणजे त्यांच्या दोघातल्या नातेसंबंधांबद्दल. ते दोघं कधीही जवळ येता कामा नये, त्यांच्यात कधीच प्रेम निर्माण होता कामा नये, कधीच कोणत्याही प्रकारची जवळीक निर्माण होता कामा नये. त्यांना मूलबाळ होता कामा नये. आणि ते आता कधीच होणार नाही, कारण आपले सगळे प्रयत्न त्यासाठीच होते. आणि आता ते सक्सेसफुल झाले आहेतच. कारण त्या स्वानंदीने स्वतःचा जीव जरी काढून ठेवला ना, तरी आपला समर तिला बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. त्याच्यासाठी हे लग्न म्हणजे फक्त आणि फक्त व्यवहार आहे. आणि या व्यवहाराला तोपर्यंतच किंमत आहे जोपर्यंत माझी अधीरा त्या घरात सुखी आहे. मम्मा, अधीरा त्या घरात सुखीच आहे म्हणून तर नाचत नाचत लग्न करून गेली ना त्या थर्ड क्लास घरात. असं तुला वाटतं आणि अधीरालाही तेच वाटतंय. पण मी आई आहे ग तुम्हा दोघींची. 9 महिने वाढवलंय मी तुम्हाला पोटात. मला माहितीये ना अधीरा त्या घरात कधीच सुखी राहू शकणार नाही. वरवर अधीरा स्वतःला किती सुखी समजत असेल, तिकडे मी हॅप्पी आहे असं मानत असेल, पण नाही. इथला कम्फर्ट झोन तिला तिथे सारखा दिवचत राहील. तिथली गरिबी तिला फार काळ सहन नाहीच होणार. तिला माहेरचा कम्फर्ट आठवायला लागेल.